नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल होणार आहे, कारण आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत कणकवलीसाठी. तर आपल्याला आज ट्रेनने जायचं आहे. कुठल्या ते आम्ही सांगतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. 12051 हा आपल्या ट्रेनचा नंबर असणार आहे. मुंबई ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आपल्याला उतरायचं आहे कणकवलीला. आणि आजचा ब्लॉगचा उद्दिष्ट म्हणजे आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही बघू शकता आमचा एक्सपिरियन्स हा कसा असणार आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता. तर मित्रांनो, फायनली जनशताब्दी एक्सप्रेस आलेली आहे इकडे. तर आमची आता जी आहे 12051, तर तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो. तर मित्रांनो, फायनली आम्ही कोचच्या आतमध्ये आलेलो आहे. तर आमचा जनशताब्दी एक्सप्रेसचा हा कोच 10 आहे, D10 त्याचा नंबर आहे. एकदम लास्टचा कोच आम्हाला भेटलेला आहे. तर कसा बसा आमचं बुकिंग करून भेटलेलं आहे. आता बघूया. आता आमची सीट तुम्हाला दाखवतो. या साईडची 31, 32, 33 अशी आहे. तर हा हिचा एकदम जनरल कोच आहे. आम्हाला तिकीटाचं भाडं पडलं 260 रुपये पर पर्सन. तर दाखवतो तुम्हाला अजून. आता सुटेल, टाईम होत आला आहे. तर बघूया. वत्ताना पण संदे कर पाण्यावर दाखव जरा. ये संदे बाल्टी आण.
काय गौरव, कसा वाटतं तुका गावा केल्यावर? माका एकदम चांगला वाटतं. निसर्गाची हवा आणि सानिध्यात एकदम आलोय. निसर्गाच्या सानिध्यात फणस बघा, फणस फणस ठेवलेले आहेत थंय. आणि ही तुळस आणि ह्या फणसाचं झाड, जास्वंदीचं झाड, एकदम सर्व ओके मध्ये. काय ती फणसासोबत ना फोटो काढ. आणि हे आंब्याचं झाड कसं आहे, कसं आहे? असे दाखव व्हिडिओत. बस. हे बघा, ह्या पाठी आहे ना माझ्या पाठी, या साईडला सरळ वाट. या साईडला कुठली वाडी नाही, काय नाही. त्या साईडला जंगल, ज्यांची त्यांची बागा वगैरे आहेत. तर ह्या गावामध्ये वेगळंच आहे. कारण या गावामध्ये तुम्हाला एकदम जास्त करून जंगलात साईडला दिसतील. कारण माझ्या मामाचं घर सेकंड लास्ट आहे. अजून एक वरती एक घर आहे. ते मामाच्याच भावभावंड लागतात. म्हणजे चुलते वगैरे आहेत, त्यांचे नातेवाईकच आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्या साईडला पूर्ण पुढे गेले ना जंगल वगैरेच आहे. बघा क्लायमेट बघा. हा मस्त वाटतं क्लायमेट. आणि हे घर जाऊया. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने. नाही केलं तर बघा, नाही केलं तर मागं पण नारळ पिळूचं लागत तुमच्यावर. मस्करी करतोय मित्रांनो. नारळ वगैरे एवढे पण कोकणातली माणसं माहीत नसतात. कारण की हे सगळं एक अंधश्रद्धा म्हणून आहे. काय काय जणांना मानणारे मानतात, मी एवढं मानत नाही. पण तरी पण आता दुसरा म्हणतं तर भीती तर वाटते. बघूया. इकडे आता वायरिंग वगैरे पण चालू आहे. मांडव पण आम्ही काढलेला आहे कालच.